पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज सकाळी संडे रविवारी सकाळी आपण निघालोय देवदर्शनाला. जरा देवगावात चाललोय घरच्यांना घेऊन. आई, यश आणि बाई आणि पप्पा पुढे थांबलेत. पप्पांना पण घेऊन चाललोय. जरा खूप दिवस दर्शन म्हणजे देवगावात जायचं होतं संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. तर आता आपण निघूया डायरेक्ट. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद मस्त दर्शन झालं आमच्या आई साहेबांना घेऊन. आई साहेबांचं पूर्ण लक्ष पण आहे ना पप्पांकडे लागलेले. हा पप्पा कसे येतात का नाही आहे ना माग. यश त्यांना सांभाळ. हां ठीक आहे. आणि मंदिरात पण काहीतरी रिनोव्हेशन चालू आहे वाटतं. तसं आपल्या घरी चालू आहे ना तसं रिनोव्हेशन चालू आहे. मस्त वाटलं बघूया काय काय. आणि हे एक नवीन केलं काहीतरी जेवायला बसायला छान केलं त्या हे प्रांगणात केलं. आणि जर तुम्हाला ना पूर्ण माहिती बघायची असेल तर आपला लास्ट व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तो बघा. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण मंदिराची माहिती आहे आणि आपल्या देहू आणि संत तुकाराम महाराजांचे पूर्ण मंदिर म्हणा गाथा मंदिर म्हणा त्यांची सगळ्यांची माहिती आणि भंडारा डोंगराची पण आहे. तर तो बघा तुम्ही. पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालला रे लागला भेटी चालला रे लागला विठ्ठला. आमच्या आईची रोपट चालू आहे. चला दर्शन झालं मस्तपैकी. आता निघूयात. गाथा मंदिरला जायचं का? गाथा मंदिरला जाऊयात. लेट्स गो. पप्पांना जरा गाडीतच ठेवले. म्हटलं इथं खूप पायर आहेत ना गाथा मंदिरला म्हणून बाकी काही विषय नाही आहे. ते म्हटलं मग ते उगाच त्रास होतो ना पप्पांना त्यामुळे तिकडे ठेवलं. तर आमच्या आईचा जीव आहे ना असं खालीवर होत आहे. पप्पांना आणला असतं तर अरे आणलं असतं मान्य आहे. आई पप्पांना त्रास होतो ना त्याचा बरोबर की नाही. नवऱ्याप्रती प्रेम आमच्या मम्मीचं खूप जास्त आहे. बरं असो मागं भक्त निवास झाले. लास्ट टाइम आहे ना आलो त्यावेळेस काम चालू होतं. चला दर्शन करून येऊ आले. विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. संसाराचा गोफ गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप. कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी ठेवून जाण तुझ्या कृपेचा आधार. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. आई कसं वाटलं दर्शन करून? छान वाटलं बापा. ठीक आहे चला निघूयात आता घरी. बघू शकता माझ्या
ते आपलं वेगळं घर आहे. ॲक्च्युली काय आलं आता आपली काय आपल्या लोकांमध्ये हे असतं बघा की आपण एका ठिकाणी गेलं आणि तिथं पाहुणे वगैरे आपल्याला भेटतात बरोबर. तशा टाईपमध्ये काहीतरी सीन झाला आपला. यशचा मामाच ना हां यशचा मामा इथे राहतो आपल्या गाथा नाही वैकुंठ गमनाच्या इथे. तर त्यांचा फोन आला, ह्यांनी पण फोन केला होता. तर म्हटलं ठीक आहे तिथं भेटूयात आणि आपण आता खातोय पोहे. यांनी आपल्याला पोह्यासाठी केलं. आपण ॲक्च्युली निघायच्या आधी आहे ना तर पोहे खाल्ले सकाळ भूक लागली होती म्हणून आणि परत पोहे खाते. बट त्यांनी थोडे दिले सो थँक्यू. बाकी काय नाही. ते त्याचे मामा आणि हा आपला यश. नाव सांग की केवढा लाजतोय. नाव सांग ना. लाजतो कशाला मी तुला काय केलं. नाव सांग. नाव सांग की. मुलं केवढे लाजतात ना नवीन नवीन माणसं बघितलं. नाव सांग की. अरे नाव सांग. नाव हा आतांग काय नाही आतांग. चाललं पळून. नुकतंच सगळ्यांना घरी सोडलं आणि आता आपण निघालोय कामावरती. लग्नाची कामं रे मित्रांनो. बाकीचं काय वेगळी कामं नाहीत आपल्याला सध्या. बस बाकी विषय नाही आहे. हा काय करतोय चायला देव जाणू. हे बघितलं का तुम्ही रस्त्याचं काम अजून 50% राहील. गाडी आली मोठी गाडी आली की अख्खं थांबायला लागते. आणि पावसाळ्यात त्यांनी काढलंय ना लय त्रास आहे. पण पावसाळ्यात काढलं कारण की हेच नाही ना काय लय लोड आहे. जाऊ द्या असो काढतं म्हणावं. ठीक आहे चला चालते. काय नाही चालू आहे आता. काय जाऊ द्या असो चालू आहे कामं. त्याला आपण नावं नाही ठेवू शकत पण आपल्याच याच्यासाठी होतात ते. सो दॅट्स फाईन. 10-15 मिनटं थांबणं म्हणजे एवढं जिकरीचं काम नाही आहे. थांबू शकतो आपण बरोबर की नाही. बस बाकी काय नाही. काम लवकर व्हावं हीच इच्छा. आणि पावसाळ्यात थोडासा फक्त त्रास होतो आपल्याला. सगळ्यात जास्त त्रास पावसाळ्यात होतो. चिखल हे वगैरे. आता इथं फक्त आपलं आहे ना बाकी तर पूर्ण झालं आहे जवळपास. मागचा रोड त्याच्या पुढचं राहिलेला आहे. म्हणजे एक 50%च काम झालं आहे म्हणा. असं होतंय. या बिचारी आपली यमुडी तिला खूप झालं कुठं नेलंच नाही रे. खूप मस्त पेंटिंग केलेली आहे. आणि यमुडीला यमुडी सांगू होतं यमुडीला कुठं नेलं नाही आहे खूप दिवस झालं. लेट्स सी कधी नेणं होतंय. आणि सर्व्हिसिंग पण करायची आहे. तर बाकी सर्व्हिसिंग करायची. सर्व्हिसिंग करून मी सर्व्हिसिंग तर लग्नानंतरच करणार आहे असं वाटतंय मला. खूप सो आपण जाम मिस करतोय यार यमुडीला. कारण यमुडीला घेऊन जायचं पण आता पाऊस पडतोय. म्हणजे रेनकोट घाला हे घाला ते घाला. त्यामुळे आपली गाडी काढली निघालो. पण गाडी आल्यामुळे यमुडीला विसरलो असं नाही आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे यमुडीला पण घेऊन जायचं कारण की फ्रान्सच्या आधी आपली यमुडी ही आपलं प्रेम होतं. त्यामुळे आपली यमुडी जीव आहे जीव. और भैया जी कितना बचा है भी काम. हाँ किचन है और बाहर का विनोद किधर गए. विनोद जी हाँ रूम पर गए. ओके कब आने वाले अभी वो. फिर बाहर करेंगे. हाँ ठीक है. आलो झोपलो मस्तपैकी. आणि आता मॅच चालू झाली आहे भारत पाकिस्तान. भारताचा नक्कीच विजय होणार आहे त्यात काही डाऊटच नाही आहे. फक्त पाऊस पडत होता तर थोडासा डिले झाला आहे. तो कसा वाटला व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इज्जत द्या. ठीक आहे. कमेंट पण करत जावा की कसे वाटतात व्हिडिओ. ओके. आणि खूप धावपळ होती आहे. सॉरी मित्रांनो जर काही सुटत असेल राहत असेल तर माफ करा मित्रांनो. पण डेफिनेटली मी प्रयत्न तर करत राहील की अपडेट्स देत राहील मी. ठीक आहे. हा दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंग. काल आपण मॅच जिंकलो इंडिया पाकिस्तान बरोबर. 119 अनएक्सपेक्टेड होते पण डिफेंड केले कारण की स्पीच पण तसंच होतं. सो मस्त मजा आली. रात्री 2 वाजता झोपायला कारण की खूप लेट झाला होता. पण असो मॅच जिंकली ते इम्पॉर्टंट. आणि म्हणून झोप पण चांगली लागली. आणि हो जस्ट आत्ता आहे ना वर्कआउट संपवलं आत्ता. तेव्हा का दिसतात त्यांच्यासोबत वर्कआउट केला. सगळे मजेत राहा. पावसाचा आनंद घ्या. काल आपण पहिल्यांदा पावसात गाडी चालवली होती आपली फ्रान्स. ठीक आहे. आणि लवकर लग्नानंतर मे बी आपण आपली यमुडी पण काढणार आहे. आज पण ॲक्च्युली यमुडी घेऊन आलो आहे मी. म्हटलं खूप दिवस
म्हणजे खूप काय म्हणतात 2 आठवडे झालं जवळपास यमाकडं दुर्लक्ष होतं. पण असो, दुर्लक्ष असं नाही, पण एकदा सर्व्हिसिंग करायची आणि मग घेऊन जायचे. मित्रांनो एवढं थकलोय ना आज, लिटरली मला आहे ना झोप लागली आहे. आणि आज सोमवार सकाळी खूप झोप लागली आहे. वर्कआउट वगैरे करून आलो पण बेकार झोप लागलेली आहे मला. हे जे दिसतंय का ते बाहेरचं पेंटचं काम चालू आहे आणि बाहेरचं फायनली आहे ना शेवटचं मटेरियल आणून दिलं त्यांना. सो आज फायनल होऊन जाईल, आज किंवा उद्या मॅक्स टू मॅक्स उद्या फायनल होऊन जाईल पूर्णपणे. आणि मग दॅट्स इट. मग सामान लावायला घ्यायचं आहे. सामान लावून झाल्यानंतर मग आई पप्पा मे बी गावाला जातील. सो असं चालू आहे. आणि लिटरली सांगतात लय वैतागलोय मी, कारण की ना खूप लय धावपळ झालेली आहे, लय धावपळ, बेकार धावपळ. मला ॲक्च्युली ना खूप असं वाटतं की यार जावं ट्रेकला वगैरे, पण ट्रेकला गेलं ना मला आई शिव्या घालेल, शिव्या, लिटरली शिव्या घालेल. आई काय मला सगळेच घालते घरातले, तुला लाज वाटते का, तुझं लग्न आले आत्ता आणि तुला ट्रेकला जायचंय. बरं ठीक आहे, असं जाऊ द्या. आता जातो, आराम करतो, ब्लॉग एडिट करतो, झोपतो. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, 1 लाखाचा टप्पा आपल्याला राहिलेला आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करायचा आपल्याला. ॲक्च्युली ज्युपिटर जी आहे ती मी अजिबात वापरत नाही आहे, कारण की ज्युपिटर जर वापरली ती काढली तर ती मला लय चिडचिड होते आणि हे माझ्या घरच्यांना बघवत नाही आहे. सो घरचे बोलले की तू एवढे प्रयत्न केले, सगळं केलं, पण काय हे नाही आहे, तर मला जाऊ दे म्हणले. दॅट्स इट. म्हणलं असू दे ठीक आहे. स्वतः मला थोडं घरच्यांचं पण ऐकत, कारण की म्हणले लग्न बिग्न म्हणले उगाच लोड नको घेऊ जास्त, थोडंसं शांत राहा. आणि मग ठीक आहे, शांतते म्हणलं आपण, त्यामध्ये वाद नाही आहे. लग्न वगैरे उद्या नंतर बघू, ठीक आहे. असा विषय आहे. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. अशीच चांगले राहावा, पावसाचा एन्जॉय करा. मला पण जायचे पण नाही जाता येते, समजून घ्या, ठीक आहे. चला.